नमस्कार शेतकरी मित्रांनो, 15 ऑगस्ट जवळ जसा येतोय तसा संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न घोळतोय, तो म्हणजे 15 ऑगस्ट नंतर बाजारामध्ये सोयाबीनचे भाव गगनाला भिडणार की थेट जमिनीवरती आदळणार। एका बाजूला सोयाबीनचा नवा हमी भाव हा 5708 रुपये घोषित झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला सोयाबीनचे जे काही दर आहेत ते बाजारामध्ये सध्या 6,500 ते 7,000 रुपयाच्या दरम्यान रेंगाळत आहे। पण थांबा, आंतरराष्ट्रीय बाजारातून एक मोठी बातमी येते जी तुमच्या खिशावरती थेट परिणाम करणार आहे। आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण सोयाबीनचं लागवड क्षेत्र असेल, उत्पादनाचा अंदाज असेल, सोयाबीनची निर्यात असेल, सोयाबीन तेलाची आवक आणि आंतरराष्ट्रीय बाजारामधील घडामोडी अगदी सविस्तरपणे त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, नेमकं 15 ऑगस्ट नंतर काय घडणार याविषयी सविस्तर अपडेट आपण त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आता ऑगस्टच्या उत्तरार्धात बाजारात जुन्या सोयाबीनची आवक ही कमालीची घडणार आहे। प्रक्रिया उद्योजकांना आणि ऑइल मिल चालकांसाठी क्रशिंग सोयाबीनची तातडीने गरज आहे। त्यामुळे 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या काळात प्रति क्विंटल 300 ते 500 रुपयांची अल्पकालीन तेजी बाउन्स बॅक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। पण हे दर जर का 6,500 ते 7,500 वरती जाण्याची शक्यता ही त्या ठिकाणी मर्यादित आहे, कारण सप्टेंबरच्या अखेरीस नवीन सोयाबीनची जी काय आवक आहे ती आता सुरू होईल आणि बाजारावरती पुन्हा दबाव त्या ठिकाणी येऊ शकतो। त्यामुळे 15 ऑगस्ट नंतर बाजारभाव एकदम कोसळणार नाही, तर मर्यादित सुधारणा ही त्या ठिकाणी राज्यामधील मराठवाडा आणि विदर्भामध्ये त्या ठिकाणी सोयाबीनची जी टक्केवारी असते ती त्या ठिकाणी जास्त असते। आता नेमकं 2026च्या खरीप हंगामात महाराष्ट्रात सुरुवातीला पावसानं ओढ दिली होती, परंतु जुलैच्या उत्तरार्धात जोरदार त्या ठिकाणी पाऊस आला आणि सोयाबीनचा जो काय पेरा आहे तो त्या ठिकाणी वाढला। एकट्या महाराष्ट्रामध्ये तब्बल 41,64,000 हेक्टरवरती सोयाबीनची पेरणी ही पूर्ण झाली। विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी डाळी असेल, कडधान्यापेक्षा सोयाबीनला आणि कापसाला जास्त पसंत दिली, त्यामुळे सुमारे 117 लाख हेक्टरवरती सोयाबीनचा पेरा यंदा झाला आहे आणि त्यामुळे लागवड क्षेत्रात कुठलीही मोठी घट त्या ठिकाणी झालेली नाही। गेल्या वर्षी देशामध्ये 113 लाख टन सोयाबीन झालं होतं, पण यंदा सुरुवातीचा कोरडा दुष्काळ आणि काही भागातील पावसाचा खंड यामुळे 2026 मध्ये उत्पादन हे 105-110 लाख टनांच्या आसपास त्या ठिकाणी राहू शकतं, असा प्राथमिक अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला। गेम चेंजर ठरणार तो म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पाऊस। जर पुढील 15 दिवसात शेंगा भरण्याच्या काळामध्ये योग्य पाऊस जर झाला तर त्या उत्पादन टिकेल, अन्यथा उत्पादनामध्ये आणखी त्या ठिकाणी घट होऊ शकते आणि दराला पाठबळ मिळू शकतं। सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा तो म्हणजे सोयाबीन। आता सोयाबीनचे दर वाढवायचे जर असतील तर सोयाबीनची आंतरराष्ट्रीय निर्यात ही मजबूत असायला लागते, कारण की इथंच सर्वात महत्त्वाचा ट्विस्ट आहे। जागतिक बाजाराच्या तुलनेमध्ये भारतीय सोयाबीन सध्या महाग पडत आहे। यामुळे एप्रिल ते जुलै 2026 मध्ये आपल्या सोयाबीनच्या निर्यातीत लक्षणीय घट झाली। निर्यातीचा वेग मंदावल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा साठा हा वाढला आणि ऑइल मिल्सला अपेक्षित नफा मिळत नाही। जोपर्यंत सोयाबीनची निर्यात पुरवत नाही तोपर्यंत सोयाबीनच्या दरावरती एक अदृश्य मर्यादा त्या ठिकाणी राहू शकते। याशिवाय खाद्यतेलाच्या बाटल्या असतील, पाम ऑइल असेल, सोयाबीन रिफाईंड ऑइलचे भाव दर्शवण्यासाठी एक महत्त्वाचा घटकही त्या ठिकाणी कारणीभूत असतो, तो म्हणजे सोयाबीन तेल आणि सोयाबीनचं आयात धोरण। सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाम तेल आणि सोयाबीनच्या कच्च्या तेलाचे दर एक विशिष्ट मर्यादेत अडकलेत। भारताला दर महिन्याला लाखो टन खाद्यतेल आयात केले जाते। जर केंद्र सरकारनं रिफाईंड आणि क्रूड ऑइलवरती इम्पोर्ट ड्युटी जर वाढवली तर देशांतर्गत सोयाबीनला तेलाचे बाजारभाव वाढतील। याचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या भावात दिसेल। सध्या तेलाची आवक सुरळीत असल्याने तेलाच्या दराकडून सोयाबीनला मोठी तेजी मिळणं हे त्या ठिकाणी कठीण दिसत आहे। याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात नेमकं काय सुरू आहे, ब्राझील आणि अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन नेमकं कसं आहे, याशिवाय जागतिक स्तरावरती सोयाबीनचा जो काय साठा आहे तो नेमकी किती आहे। आता आपण जर का पाहिलं तर जो साठा आहे अमेरिका आणि ब्राझीलमध्ये तर तो भरपूर साठा आहे आणि याचा दबाव हा आंतरराष्ट्रीय बाजारावरती येऊ शकतो आणि त्यामुळे सोयाबीनचे जे काय बाजारभाव आहेत ते साधारणतः अजून 300 ते 500 रुपयापर्यंत जास्तीत जास्त तेजी धरू शकतात, असं जे काय बाजारभाव अभ्यासक आहेत त्यांनी जो अंदाज हा व्यक्त केला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का सोयाबीनचा साठा जर असेल आणि जर तुम्ही बाजारामध्ये जर विक्रीसाठी जर आणणार असाल तर रोजचे बाजारभाव पाहून सोयाबीन विक्रीचा निर्णय घेणे हे तुमच्यासाठी नफ्याचा आणि फायद्याचं ठरू शकतं।